कंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतन प्रताप पांडुरंग परमात्म्यास वंदन. आपल्या बेलुरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेमध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड आणि प्रयास फाउंडेशन मुंबई, गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ सीमाताई मनोज ओस्तवाल यांच्या माध्यमातून आपण या आज जिल्हा परिषद शाळा बेलुरा या ठिकाणी मोफत वह्यांचं वाटप करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या वर्षी पण प्रयास फाउंडेशन मुंबई गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीनं शालेय साहित्य म्हणजे वह्याचं रजिस्टरचं आपण गेल्या वर्षीही वाटप केलं होतं. त्या वर्षी आपण इथं वृक्ष लागवड पण केली होती. आहे ना लक्षात तुमच्या? हा, गेल्या वर्षी पण केली होती. पण मी या गुरुआनंद महिला प्रतिष्ठानला संलग्न असल्यामुळं म्हणजे मी त्यांच्या बातम्या लावतो. बातम्या लावल्यामुळे त्यांना ते आनंद वाटतंय. आनंद वाटल्यामुळे ते मला तिथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात. बीड तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बोलवतात कार्यक्रमाला. आणि ते कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मी पण त्यांना विनंती केली की आपणही आपल्या गावासाठी, आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप केलं पाहिजे म्हणून त्यांना विनंती केली. आणि गेल्या वर्षीपासून आपण आलापूर येथील जिल्हा परिषद शाळा असेल आणि बेलुरा येथील जिल्हा परिषद शाळा असेल आपल्या गावामध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसरी गोष्ट, यावर्षी आपण जिल्हा परिषद शाळा इंद्रूड या ठिकाणी पण आपण आता सकाळी 10 वाजता कार्यक्रम घेतलेला आहे. त्या ठिकाणी पण वाटप केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण बाहेर फिरत असतो, प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस अनुभव येतात वेगवेगळ्या पद्धतीचे, ते अनुभव आपल्याला एक काहीतरी शिकून जातात. आणि आपण आपल्या गावासाठी कुठंतरी आपुलकी, आपलं नाव आणि आपलं गाव, हे आपल्या गावाचं नाव आज मी माझ्या माध्यमातून दिल्लीपर्यंत नेण्याचं काम केलंय. दिल्लीपर्यंत नेण्याचं काम केलंय. त्याचं असं कारण आहे की आपला जी वृत्तपत्र आहे, हे वृत्तपत्राचं लायसन दिल्लीवरून भेटत असतं. आणि दिल्लीवरून त्याचं लायसन भेटल्यामुळं आपलं दिल्लीमध्ये नाव आपलं बेलुऱ्याचं, मी जरी राहत असलो दुसऱ्या गावात तरी पण त्याचा पत्ता मुक्कामपूरचा बेलुरा, तालुका माजलगाव, जिल्हा बीड असंच राहणार आहे. आणि हे करत असताना आपण कुठंतरी सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग ठेवला पाहिजे. आणि त्या हेतून आपण आजपर्यंत 75% जवळपास मी सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतो, कुठेही असू द्या. तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे एक दिवशी एक उदाहरण सांगतो. आमचे सगळे गावातील मंडळी, मी तेलगाववरून माजलगावला एक जणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होतो सकाळी 8:30-9च्या दरम्यान. त्या ठिकाणी जात असताना टालेवाडी फाट्याच्या अलीकड खूप मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत रोडवर, माजलगाव तेलगाव रस्त्यावर. आणि हे भेगा पडलेल्या असताना त्या ठिकाणी अनेक प्रवासी, अनेक मोटरसायकल स्वार यांचा अपघात झालाय. काही जण जागेवर गेलेत. तुम्हाला माहिती आहे, आपल्या गावातील बी त्याच रस्त्यावर एक जणांचा अपघात जाऊन तो बी मृत्युमुखी पावलेला आहे. तसे अनेक अपघात होतात. आणि ते अपघातामध्ये एक जण मोटरसायकल स्वार त्या ठिकाणी पडला होता, रक्तबंबाळ झालेला होता. आणि ते रक्तबंबाळ झालेला असताना त्याला तिथं मी पाहिलं. माझी गाडी घेऊन मी जात होतो, 4 व्हीलर गाडी घेऊन जात होतो. योगायोगाने माझ्याकडे मी मोटरसायकल न नेता 4 व्हीलर घेऊन जात होतो. आणि ती गाडी घेऊन जात असताना मी पाहिल्याच्या नंतर तिथं बरेच मोटरसायकल स्वार होते, बघत होते. कुणी फोटो काढत होतं, कुणी शूटिंग करीत होतं. परंतु मी ते न करता, मी जरी पत्रकार असलो, अगोदर प्रथम काम माझं काय, माणूस वाचला पाहिजे, हे माझं काम आहे. त्या हेतून मी अगोदर प्रथम त्याला पाहिलं, रक्तबंबाळ झाला. माझी गाडी मी रिव्हर्स घेतली, गाडीमध्ये त्या माणसाला टाकलं गाडीमध्ये. आणि टाकल्याच्या नंतर मी डायरेक्ट शासकीय दवाखाना माजलगाव सरकारी दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी नेऊन त्याला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर मी त्याला तिथं त्याचं कार्ड दिलं त्या माणसाला. त्याच्या नातेवाईकाला बोललं. त्या नातेवाईकाने काय सांगितलं,
त्या नातेवाईकांनी लगेच मी म्हणलं मी येतो आता, डॉक्टरला सांगितलं तुम्ही उपचार करा, मी चलतो, मला काम आहे, जातो म्हणलं. परंतु त्या नातेवाईकांनी 200 रुपये काढले आणि तो मला 200 रुपयाची नोट देऊ लागला. मी घ्यायला पाहिजे होती का? नाही ना? हा, तुम्ही खरं बोलले. मी ती 200 रुपयाची नोट घेतली नाही. त्या नातेवाईकाला सांगितलं बाबा माणुसकी म्हणून मी आणलंय, पैशासाठी घेऊन आलो नाही, माणुसकी म्हणून घेऊन आलो. म्हणजे हे काम आपण करतो आणि हे करत असताना पुन्हा 15 दिवसांनी त्याच कुटुंबाचा म्हणजे बीडमध्येच राहतात आणि त्यांचा फोन आला. ते म्हणले आमच्याकडे एक दिवशी येऊन जा. एक दिवशी गेल्याच्या नंतर त्या माणसानं तिथले जे वयोवृद्ध त्याचे आई वडील हे होते, त्यांनी काय केलं, त्यांनी मला एकदा तिथे गेल्याबरोबर म्हणले तुम्ही देवासारखे आमच्या मुलाला वाचवलं, देवासारखे धावून आलात, असं त्यांनीच म्हणले. त्यांनी एक माऊली महाराजाचा फोटो आणि मला रुमाल टाकून माझा स्वागत सन्मान केला. याच्यापेक्षा काय पाहिजे? त्या 200 रुपये म्हणजे ह्या गोष्टी करत आपण करतो, एक पत्रकार म्हणून करतो, एक संपादक म्हणून करतो आणि हे आपण कुठंतरी. आणि आतापर्यंत आपलं बेलुऱ्याचं नाव किंवा आपलं फपाळाचं नाव हे आपल्या माझ्याकडून तरी कलंक कुठं लागणार नाही, ही माझी मी ग्वाही देऊ शकतो. म्हणून आज आपल्या गावामध्ये आपण आज गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड, सीमाताई ओस्तवाल मॅडम यांच्या माध्यमातून आपण शाळेतील विद्यार्थ्यांना वह्याचं, रजिस्टरचं, पाटीचं, पेन्सिलचं वाटप करण्यासाठी आपण आलेलो. दुसरी गोष्ट सर्व शिक्षक बांधवांना मी सांगतो, आता अशी गोष्ट आहे तुमच्याकडे, तुम्ही ज्यावेळेस आता आला तिथं सगळे, त्यावेळेस तुमच्याकडे 7-10 विद्यार्थी वाढलेत. तुम्ही सांगितलं मला, तुमचं अभिनंदन आहे. महत्वाचं म्हणजे आणि आता सगळ्याची प्रत्येक कुटुंबाकडे पैसा भरपूर झालाय, प्रत्येकाची ओढ इंग्लिश स्कूलला आहे. परंतु एक सांगतो तुम्हाला, इंग्लिश स्कूलला कुणी कुठेही पाठवू द्या काय, परंतु ही मराठी माध्यम शाळा आपली टिकली पाहिजे, हे आपण याचाही विचार केला पाहिजे. कारण काय, आपली मराठी शाळा जर नाही टिकली तर प्रत्येक जर विद्यार्थ्याचे आई वडील हे 30,000 रुपये किंवा 50,000 रुपये, लाख रुपये महिन्याला भरू शकणार नाहीत. कारण काय, सगळेच श्रीमंत नाहीत, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे, पालक वर्गाने, की आपण तुम्ही आता जसं विनायक नाही त्या दिवशी म्हणले की शिक्षक उशिरा आले, परंतु विनायक हे बी थोडा या पावसाळ्यामध्ये थोडा आपण बी थोडा जरा विचार केला पाहिजे की पावसाळ्यामध्ये यायला जायला थोडा उशीर होईल, परंतु आपण एक गॅरंटी घ्यायची का, त्या विद्यार्थ्यांना ह्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन कशा पद्धतीने होतंय, यांचे कशा पद्धतीने शिष्यवृत्ती लागतील, स्कॉलरशिपला मुलं लागतील, याचा प्रयत्न हे शिक्षक वर्गाचा आहे. उशीर जर येणं जाणं थोडं होत असलं पावसाळ्यात तर त्याचं थोडं समजून आपण बी घेणं गरजेचं. नाही, थोडं लक्षात घ्या, त्याचं काही विषय थोडं घ्यावं असं मी आपले म्हणून मी हे करतोय. तर कारण काय माहिती का, ह्या गोष्टी आपण यांना ज्ञानार्जन द्या, यांचा कुठं नंबर लागेल याच्यासाठी प्रयत्न करा, हा महत्वाचा विषय. आणि कसं तुम्हाला ज्ञानार्जन देता येईल जास्तीत जास्त. आणि दुसरी गोष्ट, शाळेचा जे टाइम आहे, समजा सकाळी 9:50 शाळा भरणार आहे, दुपारी 4:30 का 4 वाजेपर्यंत, 4:30 वाजेपर्यंत तुम्ही या टायमात ज्ञानार्जन द्या. आणि ज्ञानार्जन दिल्याच्या नंतर विद्यार्थी नक्कीच म्हणजे कुठं ना कुठं चांगल्या प्रगती पथावर जातील, चांगले हुशार होतील. आम्हाला आता मॅडमनी सांगितलं, गेल्या वर्षी त्या आल्यापासून त्यांनी बरेच विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाले. त्यांनी त्यांच्या त्या पालकाला पण सांगितलं बक्षीस घ्यायला, दुंदुरला केंद्रामध्ये गेल्या होत्या, तर ते पालक कुणी आले नाही. काय होतं, महत्वाचं म्हणजे जर इंग्लिश स्कूल असं समजा, इंग्लिश स्कूल मध्ये जे विद्यार्थी फोन होते ना इंग्लिश स्कूलचा, तिथल्या शिक्षकाचा, की तुम्हाला उद्याच्याला सकाळी 10 वाजता इथं हजर राहायचे, सगळे कामं सोडतील पण तिथं जातील, तिथं हजर राहतील. मग मला काय म्हणायचंय, जे की जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमच्या हक्काची शाळा आहे ना, तुम्ही हक्काची शाळा, तुम्ही हक्काच्या शाळेत जा, तुम्ही बोला, त्यांना ज्ञानार्जन द्यायला कमी पडू नका. आता इथं शालेय समिती अध्यक्ष बी आपले म्हणजे तत्पर, तसं मी काही अडचण नाही, तुम्ही यांना हे करा, यांच्याशी संपर्क साधा, काहीच अडचण नाही. परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत, शालेय समिती अध्यक्ष तुमची जबाबदारी असते,
शाळेवर शिक्षक येतात जातात, किती वाजता येतात, त्यावेळेस कसे करतात, हे तुमची जबाबदारी आहे. तुमच्या लक्षात असू द्या, थोडं तुमचंच लक्ष राहू द्या, म्हणजे आम्हाला लक्ष द्यायची गरज नाही असं म्हणता येईल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत एक चांगल्या पद्धतीने आहेत. आपण या ठिकाणी आज सगळ्यांनी पालकवर्गाने गावातील ग्रामस्थ मंडळी वेळ दिला, त्याचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि खरोखर गुरुनंद महिला प्रतिष्ठान बीडच्या वतीनं जे आपल्याला शालेय साहित्य वाटप करायचं आहे हे दरवर्षी मला कसं आणता येईल आणि तुम्हाला वाटप करता येईल याचा मी प्रयत्न करीन. हे माझं लांबत चाललेलं भाषण मी थांबवतो. रामकृष्ण.